भांडण्याचं जाऊ द्या, रामाला नाही सोडलं दादा लोकांनी. रामाला ते सासरा जावयाचं भांडण झालं, सांगू नका कोणाला. आणि राम राज्याभिषेक झाल्यावर रामचंद्राचे गुप्तहेर अयोध्येत रात्रीचे फिरतात. माझ्याबद्दल कोण काय बोलतं हे सांगायला यायचं सर्वांनी. हे त्यासाठी CID म्हणा ते सोडलेले. सासरान जावाई भांडत होते रात्री 12ला. बरेच दिवस मुलगी म्हणजे याची पत्नी सासऱ्याकडे होती. काही भांडण झालं असेल, नेली असेल. आता किती दिवस ठेवणार. एक दिवस आणून दिली रात्री 12 वाजता. जावाई लुंगी बनेनवर होता आणि सासरा लेकीला घेऊन तिची पिशवी घेऊन आला होता रात्री 12ला. काय माझ्या लेकीचा गुन्हा असेल जावाई बुवा, तो तिच्या बापाचा समजा. एवढा गुन्हा माफ करा आणि माझ्या ताईचा स्वीकार करा. तू काय समजला सासऱ्या. जावाई भांडण सांगतो. ते CID ऐकत होते. त्याच्यासारखंच बोलावं लागते भांडणासारखं. तुम्ही काय समजले सासरे महाराज, हे भांडणं जमत तसंच पाहिजे ना. काय समजला सासऱ्या. अयोध्येचा राम आहे का. 6 महिने अशोकोणात होती सीता परत स्वीकारायला. चालता हो इथून. मी राम नव्हे निर्धारी, मी राम नव्हे निर्धारी. रावणे नेली त्याची अंतुरी, आणि षण्मास होती असुरा घरी, तेने माघारी आणली. तसं नाही चालत. आम्ही जगाचे डाग काढणार. कारण याची लॉन्ड्री होती ना. बस हे पुढचं सगळं कळलं तुम्हाला. चालता हो इथून. दुसऱ्या दिवशी दरबार भरला. रामचंद्रजीने विचारलं गुप्तहेरांना, काय माझ्या बाबतीत काही चर्चा. अहो एक जावाई सासऱ्यासोबत भांडला राजे, आणि त्या भांडणात तुमच्या नावाचा उद्धार केला. त्या काय तो म्हणला, मी काय राम आहे का. 6 महिने सीता होती रावणाकडे, परत आणल्यावर स्वीकारायला. चालता इथून म्हणला. लखन जी भैया, सीता को अकेली रथ में बिठाकर जंगल में छोड़ देना, लौट कर नहीं लाने का मेरा आदेश है. इलाज नाही. रथ सज्जे केला, गरोदर आहे. चलो भाभी. अगदी थोडक्यात सांगतो. बसल्या. सीतामाईला वाटलं माझा दीर मी गरोदर अवस्थेत आहे, वनात फिरण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी नेत असेल. त्या माऊलीला काही माहिती नाही. घनघोर जंगलात नेलं. उतरो भाभी. आणि रथ वळवला. आणि लक्ष्मणानं दंडवत घातला माधव बाबा. आणि वहिनीनं लेकरासारखं 14 वर्षे केलेलं प्रेम आठवलं, आणि लक्ष्मण रडू लागला. सीतामाईनं सहज विचारलं, क्यों रो रहे लखन. आपका दोबारा दर्शन कब होगा भाभी. क्यों. भैया का आदेश है, सीता को अकेली जंगल में छोड़ के और लौट कर नहीं लाने का. कारण तुमच्या बाबतीत भांडणात एकानं शंका घेतली म्हणून. त्या गेले का राम प्रभुनी लक्ष्मणा मजला, असा मी काय गुन्हा केला. जनकपुरीची लेक लाडकी राणी रघुनाथाची, आज तिच्या नशिबी आली घटिका वनवासाची. काय कारण. शंकित वाणी एक परीट वदला. मी का सांगतो, जिथं परमेश्वराला सोडलं नाही लोकांना, तर आपला काय हिशोब लावता. विठ्ठल 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 जनवाद म्हणतात. हे एक क्रमांकाचं दुःख आहे संसारातलं. तुम्ही कसंही वागा. काही माणसं सरळ मार्गी जीवन जगणारे, घरून शेतात, शेतातून घरी, घरून शेतात, शेतातून घरी, घरून शेतात. त्यांच्याबद्दल चर्चा जाऊ द्या. एकलकोंड घर कोंबडं पुढं जातं का येतं. त्याला वाटतं आपल्याला नावं ठेवतात लोक, आणि दुसऱ्या दिवशी जाणं येणं सुरू करतं. डॉक्टर साहेब काय त्याला सांगा, काय जेवण त्याच्या घरी, तंबाखू आमच्या घरी, उंबरठा झिजवला राव.
तुम्ही कसंही वागा. बेटीशी नवजाता म्हणते हा निष्ठुर, येता जाता घर बुडवले. अजिबात पैसे नसू द्या, त्याला करंट्या कपाळाचा म्हणतात. धन नाही त्यासी ठाईचा करंटा. आणि भरपूर धन असू द्या, समर्थाशी ताठा करिता ती. जास्त बोला बडबड्या म्हणतात. बहु बोलू जाता म्हणते हा वाचाळ. अजिबात बोलू नका, न बोलता सकाळी म्हणते गर्विष्ठ आहे म्हणतात. अजिबात लेकरं नसू द्या, निपुत्रिकाशी म्हणे पहावं चांडाळ. बरं मग जास्त आहे त्याला तरी शाबास रे पठ्ठ्या म्हणावं की नाही. हो ना, पातकाचे मूळ पोरवडा. तुम्ही कसंही वागा, माणसं नावं ठेवणार. डोळे बंद करून चला तरी तुम्हाला भेटणार काय. क्यों रे बड़े बाबा बन गए क्या, ध्यान में रहते. डोळे उघडून खाली बघत चाललं. नीचे देखते क्या रे, ऊपर देखना ही छोड़ दिया. तिसऱ्या दिवशी वर बघत चाललं. इतने अभिमानी हो गए. चौथ्या दिवशी पुढं मागं डावीकडे उजवीकडे मुंडकं फिरवत चाललं. किधर किधर देखताय बे, आका ठिकाणा नाही का रे, मुंडे हिलाते रहताय. वैतागलं ते. घरी आलं, 2 घेतले दाबनन, बोबोळे फोडले. नावं ठेवणाऱ्याला कळालं, ज्याला आपण नावं ठेवताना डोळे फोडले. फिर बराबर है क्यों, आक फोड डाला, बराबर है. किया हुआ कर्म का पाप तो उसको भोगना ही पड़ेगा. कौन उसका पाप भोगेगा. तरी नावं ठेवणार. मग निदान पारमार्थिकानं तरी कसं वागावं. समाज तर नावं ठेवणार, तर पारमार्थिकाने शेतकऱ्याच्या कुत्र्यासारखं. 1-2 मिनिट घेतो आनंद पाटील. शेतकऱ्याचं कुत्रं, पारोळ्याला बाजार बरं का दादा. आमचं कनेऱ्याचा शेतकरी भाजीपाला नेला बैलगाडीत, कुत्रं होतं पाळलेलं. दिवसभर भाजीपाला विकत होता शेतकरी, तोपर्यंत कुत्रं बसून होतं. सूर्य मावळला, संध्याकाळ झाली, अंधार पडला, आवराआवरी झाली आणि बैलगाडी जुंपली, पण कुत्रं सापडेना. कणेराचा शेतकरी म्हणला जाऊ द्या, कुठं ग्रेट डेन होतं का डॉबरमॅन, आपल्या गावच्या कुत्रीचं पिलू होतं, दुसरं पाळू. बैलगाडी निघाली. आता 15 किलोमीटर जायचंय, अंधार पडलेला आहे. अर्ध्या तासाने कुत्रं आलं. जिथं मालक दिवसभर भाजीपाला विकत बसला होता, आता मालक सापडे ना कुत्र्याला. अंधार पडला, मालकाचं घर गाठायचं. कुत्रं निघालं, पण गावोगावच्या कुत्र्यांनी माधव बाबा विनामूल्य सेवा सुरू केल्या. पुढचं कळतं तुम्हाला. 10-20 कुत्रे धावून यायचे याच्यावर, पण एक कणेऱ्याचं कुत्रं असं हुशार, त्यांनी अनेक कीर्तनं ऐकली होती. ते 10-20 आले की हे खाली लोळण घ्यायचं आणि 4ही पाय वर करायचं, शेपूट आपटायचं. असं ते जाग्यावर थांबायचे एवढेही कुत्रे. ते म्हणायचे जाणे दो, इसमें कोई दम नाही. पुन्हा गावाकडे की दुसऱ्या गावचे 10-20 पळत यायचे. याचं ठरलं, घालीन लोटांगण वंदे चरण, जाणे दो इसमें कोई दम नाही. तिसरं गाव ते तसेच यायचे. हे ठरलेलं, ते म्हणायचे जाणे दो इसमें कोई दम नाही. हे कणेऱ्याचं कुत्रं म्हणायचं काय म्हणा भाऊ, दम नाही म्हणा, भेकाड म्हणा, भित्र म्हणा, मरक म्हणा, मला तुमच्या निंदेचं काय घेणार बाबा. रात्रीचे 10 वाजले रे, माझ्या मालकाचं घर गाठायचं आहे. तसं समाजाला काही म्हणू द्या, आपल्याला परमेश्वराकडे जायचं आहे. तेजुनिया जन भक्ती करा, तेजुनिया जन भक्ती करा, तेजुनिया जन भक्ती करा. का म्हणे आता ऐका वचन, का म्हणे आता ऐका वचन, का म्हणे आता ऐका वचन, का म्हणे आता ऐका वचन. तेजुनिया जन भक्ती करा, तेजुनिया जन भक्ती करा, तेजुनिया जन भक्ती करा. तुम्ही कसंही वागा, माणसं नाव ठेवणार. महाराज म्हणतात तेजून या जन भक्ती करा. जनवाद 1 क्रमांकाचं दुःख आहे. कितीतरी प्रमाण माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त पाठ आहे. वृत्तलोकी सुखाची कहाणी आहे, केजल कवणाचे श्रवणिकायचे सुखनिद्रान थोडी इंगळ्याच्या. दुःख बांधवळी आया संसार, सुखाचा विचार नाही कुठे, सुख नाही कुठे आली या संसारी. वाया हाव भरी होऊ नका, ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना, मूर्खतो वचना येऊ पाय. हे सगळे पणच आहे ना, सांगायची काय गरज आहे. ढेकणाच्या बाजे ते पूर्वी माहिती आहे तुम्हाला, त्या दोरीच्या बाजा, जसे दिवाण हे नव्हते, दोरीच्या बाजा त्या ढेकणं असायचे. ढेकणं
आणि ढेकूण असा प्राणी आहे डॉक्टर साहेब, महिना 2 महिने बिना रक्ताचा जगतो, धन्याच्या लाह्यासारखा पांढरा होईल, मरत नाही ढेकूण. झोप न लागू देण्यात ढेकणाचा पहिला नंबर आहे. त्याला खटमल्ल म्हणतात हिंदीमध्ये. खटिया में जो रहता है और अपना पराक्रम दिखाता है उसे खटमल्ल कहते हैं. एका लंगोटावर अनेक मल्लांना अस्मान दाखवणारा हिंद केशरी मल्ल असू द्या, त्याच्या क्वाटवर एक ढेकणाचं पिल्लू सोडा, त्याला 2च मिनिटात अस्मान दाखवतं ते. हा इकडचा मल्ल आहे, ते खाट्यातलं मल्ल आहे. म्हणून एक गाणं होतं पूर्वी, गाठ्यात नाही बरं काय, ते पीठ मागायला यायचं, ते हिंदीमध्ये म्हणायचं आमच्याकडे तर. खटमल भैया छोड़ मेरी खटिया, बज गए 1:45, अब मुझे सोने दो. याचा अर्थच आहे रात्रीचे 1:45 वाजले तरी झोपू देईना ते ढेकून. आणि ते 2 महिने घरात कोणी झोपत नव्हतं डॉक्टर साहेब. पाहुणे आले 2 महिन्यांनी. पाहुणा जरा भोळा होता. पाहुण्याला घर मालकानं पाहुणचार केला माधव बाबा. लोणकडी तुपातला शिरान पाहुण्याने दाबून खाल्ला. जेवण झाल्यावर सांगितलं, पाहुणे काय घरात झोपा, तुम्ही घरात, तुम्ही आम्ही बाहेर. पाहुणंही भोळच होतं. 2 महिन्याचे उपवासी ढेकणं. जसा पाहुणा घरात झोपला, घरमालकानं बाहेरून लावली कडी. 2 महिन्याच्या उपवासी ढेकणाने सामूहिक हल्ला केला. धण्याच्या लाह्यासारखे पांढरे ढेकणं होते. इतके रक्त प्याले, सकाळी चालता येईना त्यांना. जांभळ्यासारखे गोल झाले ढेकणं. आणि मग दरवाजा उघडला घरमालकाने. आतल्या पाहुण्याला विचारलं, कशी काय झाली झोप? पाहुणा म्हणला, जाग झाली नाही, सुखानं झोपलो. असं जर म्हणत असेल तर त्याला तुकोबाराय मूर्खात काढतात. मूर्खत्व वचन ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना. आणि जर सुखानं झोपलो म्हणत असेल, मूर्खत्व वचना येऊ पाहे. तसं संसारात दुःख ओतप्रोत भरलेलं आहे. ओतप्रोत भरलेलं दुःख ज्याच्यात आहे त्याचंच नाव संसार आहे. पण तुकाराम महाराज म्हणतात, एवढा दुःखानं भरलेला संसार असला तरी त्याच्यातही एक सुख आहे. संसारा आलिया एक सुख आहे. संसारा आलिया एक सुख आहे. संसारा
असला तरी त्याही दुःखरूप संसारामध्ये तुकोबाराय म्हणतात एक सुख आहे. संसारा आलेया एक सुख आहे. ते कोणतं म्हणाल तर आठवावे पाय विठोबाचे. आठवावे पाय विठोबाचे. तुम्ही थोडा विचार करा. सगळं जग लक्ष्मीमध्ये सुख मानतंय. तिचे कलर बदलले, निळी तांबडी, माझ्यापेक्षा पाठ आहे तुम्हाला ते सगळं. पण लक्ष्मी ही ज्याच्यामध्ये सुख मानते, सगळे जग लक्ष्मीत सुख मानते. पण तिला विचारा, ती समुद्रातून निघाली 14 रत्न. सर्व तुम्हाला पाठ असल्यानं मी सांगून वेळ घेत नाही. मंगलाष्टक हो ना. लक्ष्मी नवीन उमेदवाराला चांगलं वाटतंय हे कळलं तुम्हाला. कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरीश चंद्रमा गावा कामदुधा सुरेश्वर गजोरंभादि देवांगणा अश्वम सप्तमुखे भीषम हरि धनु शंको मृतम चांबुदे रत्नानिह चतुर्दशम. ही 14 रत्न. त्यात लक्ष्मी पुष्पमाला घेऊन निघाली. डॉक्टर साहेब लाईनला बरेच लागले होते आपल्याला माळ घालावी म्हणून. ती कोणाकडेच पाहत नव्हती, पण लाईन मधले हारात मुंडकं घालत होते. अशानं लग्न जमतं का? खरं सांग हा ना. हे पहा, मराठीत सांगतो, बरीच माणसं योग्यतेच्या मागं पडतात. योग्यतेच्या. तेव्हा योग्यता 10 किलोमीटर पुढं पडते. त्याच्या पुढचं सांगतो, योग्यतेच्या मागं पडू नका. तुम्ही स्वतः योग्य व्हा की योग्यता फुलाचा हार घेऊन तुमच्या मागं पडते. तसं हे मुंडकं घालायचे हारात, ते घ्यायचे काढून. असं करता करता देवाचा राजा इंद्र तिथून थोडी थांबली लक्ष्मी समुद्राच्या काठाची. विचार केला, स्वर्गलोक ताब्यात आहे, राजा देवाचा आहे, याला पती करायला हरकत नाही. पण लक्षात आलं माधव बाबा, ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र मरतात. देहाचे पुरंदर 14 जाती. किती वेळा विधवा होऊन कुंकू पुसायचा कार्यक्रम करायचा, केलं कॅन्सल. मी तिथंच होतो, केला इंद्र कॅन्सल. पुढे घाई निघाली, वेळ कमी आहे ना आपल्याला. घाई निघाली तेव्हा ब्रह्मदेवाकडे बघितलं. सत्यलोक ताब्यात आहे, याला पती करायला हरकत नाही. पण लक्षात आलं, याला सेकंड सॅटरडे नाही, रविवारची सुट्टी नाही, बकरी ईदची नाही, 15 ऑगस्ट नाही. सारखा कारखाना चालू आहे. कोणाचा? ब्रह्मदेवाचा. कुलाल हाडाचा, बापचा हाडाचा, अखंड घडवी तो मडकी रे. तुम्ही आम्ही सगळी मडकी कोणाच्या कारखान्यातली आहो? ब्रह्मदेवाच्या. म्हणून कुलाल हाडाचा जातिवंत कुंभार ब्रह्मदेव. बाप चहाडाचा परिचय. चहाडी लावण्यात ज्याचा मुलगा वस्ताद आहे नारद, त्याचा हा पप्पा. बाप चहाड. हे नीट आहे का? मराठी आहे. कुलाल हाडाचा, बाप चहाडाचा. करतो काय? अखंड घडवी तो मडकी रे. सारखं चाललंय त्याचं. इतकी मडकी रात्रंदिवस घडवतो की सरकारच्या नाकी 9 आणले. मग सरकारनं सुरुवातीला ह्या जुन्या मंडईला माहिती आहे, पहिला लाल त्रिकोण काढला. कुटुंब नियोजनाची पहिली खूण कोणती? 50 वर्षापूर्वी लाल त्रिकोण. तेव्हा हे मोबाईलनं TV वगैरे नव्हता, तेव्हा तमाशावाले त्याचा प्रचार करायचे. दारूबंदीचा प्रचार, त्याचा प्रचार. ते काही TVचं माध्यम नव्हतं ना तेव्हा. मग हे तमाशावाले डफावर दारूबंदी, ते कुटुंब नियोजन, मस्त ऐकत राहावं असं वाटायचं ते. वारे दारूची नशा आली, अवदशा हुशारी गेली, कंगाल झाला देश, गुलामी आली. ते त्यांचा प्रचार, ते असं आपलं कामापुरतं. तसं हे कुटुंब नियोजन, लाल त्रिकोण कुटुंबाची खूण. म्हणजे याचा अर्थच आहे 2 किंवा 3 मुले पुरे. पण त्याच्यानंही समाज आटोक्यात येईना. मग दुरुस्त केला कायदा, हम दो हमारे दो. त्याच्यानंही जमेना.
पुन्हा दुरुस्ती, हम दो हमारा एक. आता पुढं काय दुरुस्त्या करते आम्हाला नाही धोका, तुमच्यासाठी सांगतो रे बाबा हे. हे ब्रह्मदेवाच्यामुळे झालं का नाही. कुलाल हाडाचा बाप चाडाचा अखंड घडवितो मडकी रे. लक्ष्मीनं विचार केला हे रात्रंदिवस उद्योगात गुंतलं, मग कुठं जायला यायला नकोच, केलं कॅन्सल. पुढं आली, दुर्वासाला बघितलं, म्हणला हरकत नाही, पण अजून याला क्रोध आवरला नाही. त्याच्या पुढे परशुरामाला बघितलं, 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी करण्याची ताकद आहे, याला पती करायला हरकत नाही, पण मागचा आढावा घेतला, म्हणे यानं याच्या बापाचं ऐकून मायचं मुंडकं तोडलं होतं. बरोबर आहे ना. जमदाग्नी बाप, रेणुका माय, आणि त्याचं ऐकलं परशुरामानं, तोडलं मुंडकं रेणुकेचं. लक्ष्मीनं माधवबाबा विचार केला, पप्पाचं ऐकून मम्मीचा खून करतं ते बायको ठेवल का जिवंत घरात, कशाला विघ्न विकत घ्या. केलं कॅन्सल ते. हां, पुढे शंकरराव आपले, ते आता थोडंसं लवकर हां लक्ष्मी शंकराकडे आले. शंकराकडे बघितलं, कैलासपती आहे, पती करायला हरकत नाही, कैलास ताब्यात आहे, पण फिरायला जायची हिंमत नाही का. शंकररावची मित्रमंडळी पाहिली. भूते वेताळ नाचती, 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 हर जय बोलो नाचती, भूते वेताळ नाचती, हर जय बोलो नाचती. गज चर्म व्याघ्र पर, गज चर्म व्याघ्र पर, गज चर्म व्याघ्र पर, कंठी शोभ्यास विहार, बुद्ध नाचती, हर जय बोलो नाचती, बुद्ध नाचती, हर जय बोलो नाचती. गज चर्म व्याघ्र पर, कंठी शोभ्यास विहार, गज चर्म व्याघ्र पर, कंठी शोभ्यास विहार. ही सगळी मित्रमंडळी पाहिली, म्हणले ये केलं की आज. हा ना, असं करीत करीत 10ला 8 मिनिट कमी असताना भगवान विष्णूपर्यंत पोचते लगेच. आणि ते सौंदर्य पाहिलं माधव बाबा फार पागल झाले. राजस कुमार मदनाचा पुतळा, राजाचा 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 कुमार राजा सकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळ्या लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे माळ कंठी वैजय, तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाशन, ते सौंदर्य पाहलन लक्ष्मी पागल झाली. पुढून आली, विष्णुदेवानं पाठ फिरवली, पुन्हा पुढे आली, पुन्हा पाठ फिरवली, पुन्हा पुढे आली. शेवटी सांगितली, लक्ष्मी किती प्रयत्न केला तरी तुला अपेक्षित सुख नाही मिळणार, फार झालं तर माझ्या चरणाची सेवा मिळेल. एवढं ऐकलं आणि आनंदाला लक्ष्मीच्या पारावार नाही. तिच्या भाग्याचं वर्णन ज्ञानोबा राय करतात. अभिमान सांडोडी पांडवा सर्वस्वी करून सेवांती, पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली.
पाय लक्ष्मीच्या हाती. मी आपली वेळ का घेतली? सगळं जग लक्ष्मीमध्ये सुख मानतं आणि लक्ष्मी त्याच्या पायात सुख मानते. म्हणून संसारालिया एक सुख आहे, आठवावे पाय विठोबाचे. तुझे पायी सुख सर्व आहे. या सर्व शब्दातही मजा आहे. असत तस्य सतशैव सर्वस्य प्रभवाप्ययत सर्वस्य सर्वदा ज्ञानात सर्वम येनम प्रचक्षते. त्याला म्हणतात सर्व. कारण संसारातलं जे सुख आहे डॉक्टर साहेब ते सारखं राहत नाही. वाढत तर नाही, जो कमी कमी होतं, कमी कमी होतं. माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे, संसारामध्ये लग्न झाल्यावर 2 वर्ष पती बोलतो पत्नी ऐकते, नंतरचे 2 वर्ष पत्नी बोलतीन पती ऐकतो, तिथून पुढचे सगळे वर्षे दोघही बोलतात, अख्ख कणेर ऐकतं. असं हो ना, ते सगळे माहिती आहे तुम्हाला. असं बिघड तारुण्यामध्ये पती पत्नी जेवढ्या प्रेमानं एकमेकाकडे पाहतात तेवढ्या प्रेमानं म्हातारपणात पाहत नसतात. पहिली गोष्ट पाहतच नसतात. आणि चुकून एकमेकाकडे पाहिलं तर असे पाहतात का दोघाचं 7 जन्माचं वैर आहे. म्हातारीचे लाल डोळे, म्हाताऱ्याचे लाल डोळे, मध्ये जर थांबलं तर मधलं पेटल जाग्यावर. अशी रागीट दृष्टी असते. इतकं बिघडत बिघडत जातं. संसारातलं सुख हे उतरत उतरत जातं. याच्या उलट परमार्थातलं हे पटत नसेल तर सिनेमाचं किती चांगलं गाणं निघू द्या, वर्षभर, 2 वर्ष, 3 वर्ष, पण त्याचा कंटाळा आल्याशिवाय राहत नाही. अशिक्षित आजी सुशिक्षित नातवावर रागावते. गोविंदा डोक्यात फरक झाला का, पागल झाला, उठला सुटला, झिंग 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 झिंग. गेलं का नाही, संपलं ना. 2च वर्षात कंटाळा आला सर्वांना. पण 700 वर्षे झाले आमचा वारकरी रोज सकाळी गळ्यात विना घेतला की रूप पाहता लोचनी. वर्षे 700 झाले तरी आनंद वाढत चालला पण कमी नाही. हा फरक प्रपंच आणि परमार्थातल्या सुखात इथे वाढत जातंय. सुख घडोघडी वाढू लागे, घडोघडी वाढू लागे, सुख घडोघडी वाढू लागे.